मित्रांनो, तुम्ही 10-10 तास अभ्यास केला आहे, 15-15 तास अभ्यास केला आहे, पण तरीही 12-12 तास अभ्यास केला आहे तुम्ही, पण तरीही तुमचं सिलेक्शन होत नाही. का होत नाही? तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक पूर्ण पाठ केलं आहे, तोंडपाठ आहे पुस्तक तुम्हाला. लक्ष्मीकांत तोंडपाठ आहे, तरी तुमचं सिलेक्शन होत नाही. तुमचा स्कोर 45 पर्यंतच का अडकतो आहे? त्याच्यावर का जात नाही? 65 पर्यंत का जात नाही? जर जात नाही ना, कमेंट करा हो म्हणून. खरंच जात नाही ना तुमचा आन्सर? मग का जात नाही? अभ्यास तर सगळेच करतात रे, पण पोस्ट का भेटतात काही जणांनाच? कारण त्यांचा अप्रोच, क्वेश्चन सॉल्व करण्याचा अप्रोच वेगळा आहे. कळालं? अप्रोच जसं असेल तसेच तुमचे मार्क्स येतील. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे. पुढचे काही जी मिनटं आहेत ना, ते तुमचं आयुष्य बदलू शकतात. म्हणून हे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. फक्त अभ्यास करून होणार आहे का? नाही. फक्त अभ्यास इम्पॉर्टंटच आहे. अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा. पण फक्त अभ्यासाने होणार आहे का? नाही आहे. तुमचा अप्रोच महत्त्वाचा आहे. क्वेश्चन सॉल्व करण्याचा अप्रोच. जर कुठला क्वेश्चन येत नाही आहे, तर तो क्वेश्चन कसा सॉल्व करायचा हे असतं अप्रोच. नाहीतर कुठल्या क्वेश्चनला कुठला अप्रोच लावायचा, कुठलं, जसं की इतिहासाला एकच अप्रोच लागतो, भूगोलाला 4 डायमेन्शननी अप्रोच लागतो, वेगवेगळ्या डायमेन्शननी आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचं असतं. ते सगळ्या गोष्टी असतात अप्रोच बिल्डिंगचा. अप्रोच बिल्डिंग केव्हा होते माहिती आहे का? तुमचं बेसिक नॉलेज लेवल असेल ना, तेव्हा अप्रोच बिल्डिंग होते. अप्रोच बिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला काय लागते? प्रॅक्टिस लागते प्लस आणि बेसिक नॉलेज. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या, तुमचा अप्रोच रेडी होतो एक्झामसाठी. हां, आता हे मेन गोष्ट की आता जे मुलं म्हणत होते की मला टेस्ट सिरीज लॉन्च करा सर, टेस्ट सिरीज त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे, एक टेस्ट सिरीजची बॅच. कारण मी ज्या लॉजिकल व्हिडिओज आणलेले होते त्याचा फायदा खूप जणांना झाला आहे कंबाईनमध्ये. त्यांचा स्कोर 40 ते डायरेक्ट 55पर्यंत बूस्ट झालेला आहे. म्हणजे 15 मार्काचे जंप. ही जंप डायरेक्ट फक्त व्हिडिओजमुळे आलेलं आहे. मी प्रॅक्टिस क्वेश्चन दिले पण नव्हते. आता त्यांच्यासाठी मी व्हिडिओ प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला 30+ टेस्ट सिरीज भेटणार. 30+, डेली एक टेस्ट सिरीज. आपलं मेन अजेंडा असणार तस 30+ टेस्ट सिरीज सोडवायचे आहेत. म्हणजे आपले 3000 क्वेश्चन सॉल्व करून होतात. विचार करा, 3000 क्वेश्चन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. आणि डेली सकाळी 7 वाजता मी तुम्हाला टेस्ट सिरीज टाकेन. सकाळी 7 वाजता टेस्ट अपलोड होईल म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती, आणि संध्याकाळी 7 वाजता त्याचं एक्सप्लेनेशन PDF अवेलेबल होईल. ते एक्सप्लेनेशन PDF फक्त लॉजिकल बेसिसवरती कसे क्वेश्चन सोडवायचे याच्यावरती डिपेंड करेल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे ट्रिक्स सांगणार आहे मी त्यात. म्हणजे कसे क्वेश्चन सोडवायचे, कसे, मी जसं व्हिडिओमध्ये सांगितले ते काहीच ट्रिक आहेत. बाकी सगळ्या ट्रिक PDFच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सकट, उत्तरासकट मी देणार आहे त्या व्हिडिओमध्ये. प्लस आणि माझी मेंटरशिप. कारण खूप सारे विद्यार्थी, मी तुम्हाला जसं माझा पर्सनल ईमेल ID दिला होता, तसंच पर्सनल मेंटरशिपसाठी त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती. त्यामुळे याच बॅचमध्ये पर्सनल मेंटरशिपसुद्धा असणारे, वीकली सेशन्स असणारे माझे पर्सनल मेंटरशिपचे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर ही बॅच नक्की जॉईन करायची. कशी जॉईन करायची? खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ते लिंकवर क्लिक करा. मी फक्त आता फॉर्म भरून घेतो, ना की पैसे घेतो तुमचे. फक्त फॉर्म भरा. मला इन्फॉर्म करा की किती जण इंटरेस्टेड आहेत. आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना ही बॅच 500 रुपयाला भेटणार आहे ऑलमोस्ट. आणि ज्यांनी ही बॅच म्हणजे इन्फॉर्म नाही केलं आहे, फॉर्म नाही भरला, त्यांनी डायरेक्ट जर एनरोल व्हायचं आहे त्यांना 600 रुपये लागतील. म्हणून जर तुम्हाला खरंच इंटरेस्टेड आहेत आत्ताच, तर तुम्ही आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन फॉर्म फिलअप करून घ्या. कळतं आहे? आणि खरंच मला नाही वाटत 500 रुपयात तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कोणी देऊ शकतं, कुठलाही मोठा क्लासेस असेल. आणि जरी दिले तरी लॉजिकल अप्रोच तुमचा बिल्ड व्हायला टाईम लागणार आहे. ते लॉजिकल अप्रोच कसा बिल्ड करायचा ते माझ्या हातात आहे. ओके, तुम्ही फक्त एकदा बॅचमध्ये या, बाकी सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडून द्या. डॉक्टर MPSC आहे तुमच्यासोबत. चला बॅक टू द व्हिडिओ. तर 65+ स्ट्रॅटर्जी. आता मुलांचे स्कोर 30 येत आहेत, 35 येत आहेत, 50 पण येतात, पण 65 जात नाही आणि कट ऑफ जाते 55च्या वरच. मग इथे जे अडकत आहेत ना मुलं, ते आपल्याला टॅकल करायचं आहे. आता हे 30-35 तर बेसिक स्कोर आहे, तो मुलांना नॉलेजवरती येतो आहे, नॉलेजवरती येऊनच जातो. पण हे पुढचं जे जंप आहे ती अप्रोच बिल्डिंगने होणार आहे. अप्रोच, लॉजिकल अप्रोचने. मग ते कधी होणार आहे माहिती आहे का? तुमचं PYQ चांगले असतील, PYQ ॲनालिसिस चांगलं असेल, प्लस तुमची प्रॅक्टिस असेल, तेव्हाच होणार आहे. आता मुलांनी PYQ पाठ केलेत, पण पाठ कसे केलेत? फक्त लाईन आणि आन्सर असे पाठ केलेत. तसं नाही आहे मुलांना. PYQ करताना तुम्हाला तो घटक म्हणजे टॉपिक चांगला करायचा आहे. तो टॉपिक परफेक्ट करायचा, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने क्वेश्चन फिरवला तरी तो तुम्हाला आला पाहिजे. त्या टॉपिकबद्दल क्वेश्चन पुन्हा आला तर तुम्हाला आला पाहिजे. प्लस प्रत्येक ऑप्शनला ॲनालाइज करायचं. हा A ऑप्शन, B ऑप्शन. आता फक्त आपण काय करतो, उत्तर बरोबर आहे A ऑप्शन, मग तोच बघतो, बाकी सोडून देतो. B ऑप्शन पण बघा, C ऑप्शन पण बघा, D ऑप्शन पण, सगळ्याबद्दल डिटेल माहिती घ्या. हे असतं PYQ ॲनालिसिस. मग PYQ ॲनालिसिस झाल्यानंतर त्याचे सेपरेट नोट्स असतात. नोट्स असल्यानंतर मग तुम्ही जेव्हा पण प्रॅक्टिस मॉक टेस्ट देता त्यावेळेस ज्या पण तुमच्या चुका होतील त्या पण नोट्समध्ये ॲड ऑन होतात. आणि हे तुमच्या फायनल नोट्स, म्हणजे PYQचं एक्सप्लेनेशन किंवा PYQचे टॉपिक्स प्लस
तुमचे मिस्टेक्स रॉंग जे तुम्ही टिक केलेत त्या गोष्टी एका नोट्समध्ये तयार होतात आणि ह्या नोट्स तुमच्या फायनल नोट्स असल्या पाहिजेत. कळतं आहे? म्हणून अशी पद्धतीने तुमची 65+ स्ट्रॅटेजी होणार आहे. आता आहे अभ्यासापेक्षा क्वेश्चन सॉल्विंग केलं म्हणजे तुमचा क्वेश्चन सोडवण्याचा अप्रोच हा कधी बिल्ड होणार? प्रॅक्टिसमध्ये. जेव्हा मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व करणार ना त्यावेळेला तुमचा अप्रोच बिल्ड होणार. म्हणजेच काय, 60 मिनटामध्ये तुम्हाला कधी कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे हे अप्रोच बिल्डिंग झाले पाहिजे. क्वेश्चन सॉल्विंग स्किल करायचं आहे म्हणजे क्वेश्चन बघितल्या तुम्हाला आन्सरपर्यंत पोचायचं नाही. जर तुम्हाला आन्सर येतं आहे तर चांगलीच गोष्ट आहे पहिल्या आयटममध्ये. जर आन्सर येत नाही तर 50-50पर्यंत कसं पोचायचं. जर 50-50 पण नाही होतं 3/4 जर तुम्ही अडकताय म्हणजे 3 ऑप्शन तुम्हाला माहीतच नाहीत पण एकच ऑप्शन माहिती आहे की हा असणारच नाही, मग बाकीवरती कसं सॉल्व करायचं ह्या गोष्टी क्वेश्चन सॉल्विंग स्किलमध्ये येतात. नंतर आहे टाईम मॅनेजमेंट. 60 मिनटं आहेत फक्त तुमच्याकडे, 60 मिनटं बाळांनो, आणि तुम्हाला एवढे सगळे सब्जेक्ट आहेत ते कसे हे जे 1 तास आहे ना तुमचं कितीतरी वर्ष डिसाईड करतात. म्हणून हे जे टाईम मॅनेजमेंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेच तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॅक्टिस मॉक टेस्टमध्ये होणार आहेत. आणि मॉक टेस्ट तुम्हाला सॉल्व करणं खूपच गरजेचं आहे. फक्त नॉलेजवरून तुमचं एक्झाम क्लिअर नाही होणार. तुमचं ॲटलिस्ट 1-2 मार्काने तरी मेरिट मिस होणार आहे. म्हणून मी आता पण म्हणतो प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. 60 मिनटाचं नियोजन तुम्हाला आत्ताच करायचं आहे. कळतं आहे? त्या 60 मिनटामध्ये 1-1 सेकंदाचं नियोजन आत्ता करायचं आहे तुम्हाला. म्हणजे पेन वापरायचं की नाही, किती ते किती, 11 ते 12 तुमचा पेपर होतो मोस्टली. मग ह्या वेळेत तुम्हाला हलायचं पण नाही जागेवरून. हे 30 दिवस तुम्हाला एक्झाम डेसारखं जगायचं आहे. एक्झाम डेसारखं म्हणजे 11 ते 12मध्ये तुम्ही क्वेश्चनच सॉल्व केले पाहिजे. 60 क्वेश्चन सॉल्व करायचे. 60 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तुम्हाला 30 दिवस पुढचे. 60 क्वेश्चन बोलते 100 क्वेश्चन 60 मिनटामध्ये. मग तुम्हाला ते बरोबर प्रॅक्टिस झाली पाहिजे ह्या वेळात 11 ते 12मध्ये. ओके. एकदम गरमीमध्ये बसा कारण एक्झाममध्ये तुम्हाला माहिती नाही फॅन तुमच्यावर असेल नसेल, शाळेमध्ये फॅन चालतो, बेंच कसं आलं माहीत नाही. प्रत्येक एक्झामला एक कंडिशनमध्ये बसा, तुमच्या बॉडीला ट्रेन करा कारण बॉडीचं शेड्यूल असतं ते चेंज नका करू. काही जणांना झोपायची सवय असते, काही जणांना फिरायची सवय असते, त्यावेळेस बाथरूमला जायची वेगवेगळ्या सवय असतात. त्या मोडा एक्झामला एक सिच्युएशनमध्ये प्रिपेअर्ड राहा. ओके. आता काय, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्ससारख्या विषयात आउट ऑफ कसे मार्क्स आणायचे कारण हे बेसिक विषय आहेत आणि याच्यामध्ये जर तुमचे मार्क्स गेले ना तर बाकीचे पुढे जातील. जे सगळ्यांना येते ते तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन आहात. म्हणजेच तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर पडताय. म्हणजे तुम्हाला ह्या बेसिक विषयांमध्ये आउट ऑफ मार्क आणायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही एक्सेल केलं तरच तुम्ही मेरिट लिस्टच्या वर असणार आहेत. कळतं आहे? म्हणून अशा विषयामध्ये हॉट टॉपिक्स कुठून भेटणार तुम्हाला? PYQ. सिम्पल. PYQचे सब टॉपिक बघा, तेच तुमचे हॉट टॉपिक्स आहेत. तेच रिवाईज करायचे प्रत्येक वेळेस. त्याच्यातलेच क्वेश्चन चुकले तर ते नोट्समध्ये ॲड ऑन करायचे, परत प्रॅक्टिस करायची, परत ॲड ऑन करायचे. अशा गोष्टी जेव्हा रिपिटेटिव्ह करता ना तुम्ही तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ट्रेन होतं, तुमचे मसल मेमरी ट्रेन होते, तेव्हा तुमचा बरोबर पेन उत्तराकडे जातो आणि उत्तर टिक करून येतो. ह्या अशा गोष्टीमुळे तुमचं मेरिट लागणार आहे. 65+ कसे भेटायचे स्ट्रॅटजी हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल. 3 बेसिकचा फॉर्म्युला आहे. PYQ तुमचं PYQ झालं, नंतर ॲनालिसिस झालं, नंतर तुमचा अप्रोच झाला आणि लास्टला येतं तुमचं स्ट्रॅटर्जी. PYQ, ॲनालिसिस आणि नंतर अप्रोच आणि नंतर स्ट्रॅटर्जी. ह्या गोष्टी रिपीट करा. ह्याच गोष्टी स्ट्रॅटर्जी एकच ठेवा आणि ह्या गोष्टी रिपीट करायच्या आहेत. PYQ, अप्रोच तुमचा आणि तुमच्या नोट्स रिपीट रिव्हिजन केलं तरच तुमचा स्कोर 65च्या वर जाऊ शकतो. बाकी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.